आणि यानंतर इतर बातम्या वेगवान स्वरूपात। मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेनेचे मंत्री सरनाईक यांचा निर्णय फिरवला। मराठी शिकण्यासाठी आता वर्षभराची मुदत, तोपर्यंत कारवाई होणार नाही। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना दिलासा। संघटनेच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून निर्णय जाहीर। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदत, मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ दिली, त्यामुळे शिंदेंचे मंत्री नाराज, अशी सूत्रांची माहिती। विश्वासात न घेता निर्णय घेतला, त्यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये नाराजी। रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ, फडणवीस आणि शिंदे यांनी एकत्रपणे निर्णय घेतला, अशी सूत्रांची माहिती। समन्वय समितीच्या बैठकीनंतर प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झालेली। मराठी भाषा व्यवहारामध्ये यावी ही परिवहन विभागाची भूमिका आहे, तर मराठी भाषा शिकवण्याचं अभियान सरनाईकांनी सुरू ठेवलं। एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। मराठी भाषेचा प्रसार इतर भाषिकांमध्ये होतोय, याचं समाधान आहे। शिंदेंचं हे वक्तव्य समोर। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार कार्यवाही होईल, मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया समोर। तर मुदतवाढ दिली म्हणजे सगळं संपलं असं नाहीये, तर अमराठी चालकांना मराठी भाषा शिकावी लागणार, सरनाईकांकडून हे स्पष्ट। रिक्षा चालकांसाठी चालवलेली मोहीम शहांनी केराच्या टोपलीमध्ये टाकली। मराठीसाठी शिंदेंच्या शिवसेनेने बंड करायला हवं, संजय राऊतांचं वक्तव्य। दिल्लीतून आलेला निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिला। मराठी सक्ती अमित शहांना विचारून केली होती का, राऊतांचा हा सवाल। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती। बुधवारी रात्री रितू तावडेंनी फडणवीसांची भेट घेतली, अशी सूत्रांची माहिती। महापौर कार्यालयाभोवतीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट। रितू तावडेंकडून पालिकेचे जनसंपर्क अधिकारी बदलण्याची मागणी, अशी सूत्रांची माहिती। मुंबईचं महापौरपद शिंदे दिल्लीतून विकत घेत आहेत। किती रुपयांचा सौदा झाला त्याची माहिती समोर येईल। महापौरपद शिंदे सेनेला मिळणार असल्याच्या चर्चांचा मोठा दावा। मुख्यमंत्री फडणवीस हे आज नाशिकच्या दौऱ्यावरती। महाकुंभ भक्ती संगमसह विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री फडणवीस उपस्थिती लावतील। कुंभमेळ्यानिमित्त धार्मिक संकीर्तन आणि गीतांच्या 3 दिवसीय सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम या कार्यक्रमाचं आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन। दिंडोरीमधील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती आता पोलिसांची खबरदारी। प्रहार, जनशक्ती पक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या, कार्यक्रमामध्ये जाऊ नये यासाठी काही पदाधिकाऱ्यांची धरपकड होणार, अशी देखील माहिती। मराठा आंदोलक मनोज जरांगे आपल्या उपोषणावरती ठाम असल्याची माहिती। मराठा आरक्षणासाठी उद्यापासून जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये जरांगेंचं उपोषण, तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आता आंदोलन करणार, जरांगेंचा हा इशारा। महायुती सरकारनेच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले। सरकारने मराठा समाजासाठी जितकं काम केलं तितकं काम या आधी कोणीच केलेलं नाही। जरांगेंच्या मुंबईमधील आंदोलनाबाबतच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे भाष्य। फडणवीस सांगतात तसं विखे पाटील बोलतात। मराठ्यांनी लेकरा बाळांचं वाटोळं करून घेऊ नका। नोंदी सापडल्या असूनही अनेकांना अर्ज दिलेले नाही। आपल्या लेकरा बाळांसाठी आंदोलनाला बसणार, कुणीही घरी बसू नका, अंतरवालीमध्ये या, मनोज जरांगे यांचं आवाहन। न्यायालयामध्ये टिकेल असं हक्काचं आरक्षण मराठा समाजाला मिळेल, शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया। कुठल्याही समाजावरती अन्याय होणार नाही याची राज्य सरकार काळजी घेणार, शिवेंद्रराजे भोसले यांची ही प्रतिक्रिया समोर। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती धाराशिवमध्ये हालचालींनी वेग घेतलाय, तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या बांधवांच्या बैठकी सुरू। कुणबी जातीचे पुरावे असून देखील जात प्रमाणपत्र फेटाळल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या शीतल सोनवणे नावाच्या विद्यार्थिनीचा आरोप, तर वडील आजोबा पणजोबांचे कुणबी पुरावे असल्याचा देखील दावा, तर जात प्रमाणपत्र न मिळाल्यास शैक्षणिक सवलत रद्द होण्याची भीती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीच्या दौऱ्यावर। पहाटे 6 पासून विकास कामांची पाहणी। बारामतीच्या मार्केट यार्डमध्ये रेशीम कोष खरेदी विक्री, बाजारपेठ आणि प्रशिक्षण केंद्राचा देखील आढावा। दुसरीकडे पुण्यामध्ये आता मांजरी या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा आजचा 16वा दिवस, तर मागण्यांबाबत तोडगा न निघाल्यानं आंदोलनावरती ठाम। वसतिगृहातील 600 विद्यार्थी आजपासून सामूहिक उपोषणाला बसणार। उपोषणादरम्यान विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली। राहुल गांधींच्या राजकीय रिलॉन्चिंगसाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेतला जातोय। राहुल गांधींचं करिअर सेट करण्यासाठी विद्यार्थ्यांचा गैरवापर। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा हा काँग्रेसवरती आरोप। विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात आम्ही सकारात्मक निर्णय घेतोय, मंत्री अशोक उईके यांचं हे वक्तव्य। विद्यार्थ्यांच्या मागण्या आम्ही पूर्ण करतोय, विद्यार्थ्यांनी विरोधकांच्या राजकारणाला बळी पडू नये, मंत्री उईके यांची ही प्रतिक्रिया समोर। दुसरीकडे नागपूरमध्ये आज 5व्या दिवशी देखील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। नोकर भरतीसह विविध 29 मागण्यांसाठी आंदोलन। वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन। नागपूर आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयामध्ये आंदोलन सुरू। एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरण। उमेदवार ऋतुजा पाटीलने प्रियकर गौरव पाटीलकडे 5 लाख रुपये मागितलेले। प्रश्नपत्रिकेसाठी ऋतुजाने पैशांची मागणी केल्याचा पोलिसांचा दावा। ऋतुजाचे वडील अमित पाटील यांनी पैशांची व्यवस्था केली असल्याचं तपासामध्ये समोर आलं।
एमपीएससी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटीलचे नवे व्हॉट्सअप चॅट समोर आले। मैत्रिणीसोबत मेसेजवर बोलताना केलेल्या नव्या दाव्याने आता खळबळ उडालेली आहे। परीक्षा आधी पेपर मिळवण्यासाठी 50 लाख रुपये भरले होते। ऋतुजानं मैत्रिणीला व्हॉट्सअपवरती सांगितलं अशी देखील माहिती। एमपीएससी औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचं पथक नंदुरबारमध्ये दाखल। आरोपींच्या घरांची झाडाझडती घेण्याची शक्यता। आरोपींची कागदपत्र, मोबाईल याचा शोध घेतला जाणार। नेपाळच्या महाप्रलयामध्ये आतापर्यंत 469 जणांचा मृत्यू, 288 भारतीयांसह 1,500हून अधिक जण बेपत्ता। महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक 1070 जारी। नेपाळच्या रसुआ शहरातील जलप्रलयाची थरारक दृश्य समोर। दगड बाजारामध्ये पुराच्या पाण्याचा प्रवाह, पाण्यानं आणि गाळाच्या प्रचंड प्रवाहानं काही मिनिटांमध्ये विध्वंस। पूर आला त्यानंतर लोक सैरावैरा पळू लागले। नेपाळमधील पुरामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांचा संवाद। घाबरू नका, शासन तुमच्यासोबत आहे। नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। फडणवीसांकडून पर्यटकांना देण्यात आला धीर। कैलास मानसरोवर यात्रेतील 37 भाविकांसाठी फडणवीसांचा पुढाकार। अडकलेल्या भाविकांचा सागाहून काठमांडूकडे सुरक्षित असा प्रवासही सुरू। ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील जय गिरनारी ट्रस्ट अलिबागचे प्रमोद केणे यांच्यासोबत हे 37 भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले आहेत। नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांसोबत गिरीश महाजनांचा संवाद। महाजनांनी नागरिकांसोबत फोनवरून संवाद साधून परिस्थितीची माहिती देखील घेतली। नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या महाबळेश्वरच्या महिला पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस करण्यात आली। कोणत्याही अडचणींच्या वेळी त्वरित संपर्क साधण्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। चीनच्या सिचुआनमध्ये 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के। नेपाळमध्ये पुन्हा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आदेश देखील देण्यात आले। नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्परतेने पर्यटकांच्या परतीचा प्रवास सुरू। प्रवासी काठमांडूवरून दानापूरसाठी निघाले। नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी त्यांना 4 मिनी बस करून दिल्या। कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या 4 यात्रेकरूंची मदतीसाठी राज्य सरकारकडे याचना। च्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीने नाशिकच्या पंचवटी परिसरातील 40 पर्यटक नेपाळ तिबेट सीमेवरती अडकले। सर्व 40 पर्यटक नेपाळ तिबेट सीमेवरती सुरक्षित। पर्यटकांना नाशिकला सुखरूप आणण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती। नेपाळ दुर्घटनेमध्ये ठाण्यातील पाटणकर दाम्पत्याशी अद्याप संपर्क नाही। समतानगरमधील सतीश पाटणकर आणि रेखा पाटणकरांशी संपर्क तुटला। शासन आपल्या परीने काम करत असल्याची पाटणकर कुटुंबाची प्रतिक्रिया। नाशिकच्या पेठ तालुक्यातल्या 11 विद्यार्थी नेपाळमध्ये सुखरूप। पेठ या ठिकाणचे 11 विद्यार्थी पर्यटनासाठी नेपाळला गेल्याची माहिती। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत नाशिक प्रशासनाकडून माहिती घेण्याचं काम सुरू। विद्यार्थ्यांचा नेपाळ दूतावासासोबत संपर्क झाला। नेपाळमधील महाभयंकर प्रलयानंतर कोकणातल्या मच्छीमार बोटीवरती काम करणारे नेपाळचे खलाशी धास्तावलेत आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या भीतीने नेपाळमधील खलाशी चिंतेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवारांचा उद्या जनता दरबार। बारामतीमधील राष्ट्रवादी भवनमध्ये होणार जनता दरबाराचं आयोजन। उद्या दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जय पवार राहणार उपस्थित। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे देशव्यापी सेवा अभियान 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या दरम्यान सेवा संकल्प अभियान। मोदींना आशीर्वाद देण्यासाठी घरोघरी एक दिवा लावण्याचा उपक्रम। राज्यातील सर्वात मोठा कार्यक्रम धुळ्यामध्ये आयोजित होणार। सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्र प्रकाशनाला पेंग्विन प्रकाशनाचा नकार, तर संपादकीय बदलांवरून मतभेद झाले त्यामुळे निर्णय घेतला अशी देखील माहिती। तर बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह या बहुप्रतीक्षित आत्मचरित्राच्या हस्तलिखित भागामध्ये संपादकीय बदलांना सोनिया गांधींचा नकार। कोलकाता उच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जी गटाला धक्का। तृणमूलच्या 804 कोटी जमा असलेली 4 बँक खाती वापरण्यास नकार। दुर्गा पूजेच्या सुट्टीनंतर प्रकरणावरती पुढील सुनावणी होणार। कोलकाता हायकोर्टाची माहिती। मुंबईमध्ये राजकीय व्यक्तींचं रक्षाबंधन। ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना राखी बांधली। भाजपचे नेते प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांचंही रक्षाबंधन। लाड यांच्या घरी जात वाघ यांनी औक्षण करत राखी बांधली। ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा। यावेळेस दानवेंच्या बहिणी आणि नातेवाईकांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करत राखी बांधली आहे। यावेळेस दानवे कुटुंबियांकडून एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। अजितदादांच्या अपघाताला 7 महिने पूर्ण झाले। सुळेंची भावनिक पोस्ट। राखी पौर्णिमेला यावेळेस तू सोबत नाहीस ही जाणीव मनाला अस्वस्थ करतेय। तुझं अचानक निघून जाणं यावर आजही विश्वास बसत नाही। सुळेंची पोस्ट।